त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर ढेरे साहेबांनी आदेश केले हो, गुन्हा दाखल करण्याचे त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर 15 दिवसानंतर जुने साहेब भेट झाले त्याच्यानंतर आणि आता तुम्ही म्हणता की जुने साहेबांची परवानगी घ्यायला गेलो, मग 15 दिवस काय केलं आपण? का गुन्हे दाखल केले नाही? चिटणी म्हणजे वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या संशयाच्या सोया ज्या आहेत का, या कोणाला तरी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून जातात असं एकंदरीत दिसून येत आहे. मी 98 कोटी रुपयाचा विषय आहे अहवाल वगैरे आणि त्या महत्वाच्या विषयाची फाईल काय होते आणि प्रशासन गुन्हे दाखल करत नाही. सगळे अहवाल म्हणजे वगैरे ते कोणाचे स्वार्थ चढलेले आहेत का? मी सगळे अहवाल वगैरे सगळे रेडी आहेत. मी कमिशनर सरांना याबाबत पूर्ण इतंभूत माहिती पण दिलेली आहे. आपण माहिती दिली साहेब, मला सांगा याच्यासारखा गंभीर विषय नाही आहे. बरोबर वास्तविक ढेरे साहेबांनी ज्या दिवशी आदेश केले त्याच्यात 2 तासाच्या आतमध्ये गुन्हे दाखल होणं अपेक्षित होतं. या संदर्भात मी स्वतः तुमच्याकडे जवळपास 10 वेळा पाठपुरावा केला, ढेरे साहेबांकडे पाठपुरावा केला, आमदार महोदयांनी पाठपुरावा केला. मी पूर्ण चिटण्या वगैरे रेडी तर केल्या त्या भूसंपादन प्रकरणात SIT नेमली जाईल. फक्त न्यायालयीन बाब असल्या कारणाने नाही. 2 तारखेला उच्च न्यायालयात बैठक आहे आणि त्या संदर्भात ची महत्वाचं आहे की त्या मूळ विषयाची महानगरपालिकेतून नसतीच काय झालेली आहे. म्हणजे तुम्ही आर्ग्यू काय करणार कोर्टात? कमीत कमी पुढे हायकोर्टामध्ये जो काही महानगरपालिकेचा पैसा वाचवण्याच्या दृष्टिकोनातून खटाटोप सुरू आहे, त्या खटाटोपाला सुद्धा सुरुंग लावला जातोय. नाही. मी स्वतः याबाबत हायकोर्टाचे आपले विधिज्ञ आहेत त्यांचे नाही सभापती महोदय, जर ती नष्टी गायब होत असेल, फाईल गायब होत असेल तर त्याला जबाबदार कोण? त्या अधिकारी किंवा त्या टेबलावरचा कर्मचारी किंवा तो जबाबदार नाही का? याबाबत मी पूर्ण टिपण्या वगैरे सगळ्या रेडी केल्या आणि नवीन आलेले कमिशनर साहेबांना याबाबत मी इतंभूत माहिती पण दिलेली आहे. पण सर म्हणतात गहाळ केव्हा झालेलं आहे? हे 2022 पर्यंत असली पाहिजे असं अंदाज आहे. 2022 पर्यंत फाईल होती आणि 2024-25 नंतर ज्या वेळेला न्यायालयामध्ये या मॅटरच्या संदर्भात सुनावण्या सुरू होत्या आणि त्या पिरियडमध्ये फाईल गायब झाली. त्या कामासाठी न्यायालयाचा कोण पाठपुरावा करत होतं त्या अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, कारण की गहाळ करण्यासाठी त्यालाच अधिकार असू शकतात आणि तो त्या फायली कोण नेत होतं किंवा कोणी अभ्यास केला त्यावेळेचा, त्या माध्यमातून ती चौकशी व्हावी. नक्कीच त्याच्या मागचा पाठपुरावा आपण त्या माध्यमातून सापडेल. 24 तासात त्याच्यामध्ये गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, इतकी माझी मागणी सभापती महोदय. पाटील साहेब नितीन मोदी बोलतायत ना, पाटील साहेब नितीन मोदी बोलतायत ना, नितीन बोलते सत्य आहे. जर 15 दिवस मला मिळाले, तुम्ही नको त्या गोष्टीमध्ये 126 गुन्हेगार फाईल फिरवल्या. आता ह्या कामात का आपण करत? लोकांच्या 600 स्क्वेअर फुटाला तुम्ही 4-4 महिने लावतात. आता सन्मानित सदस्य ज्येष्ठ आहेत, माझी महापौर आहे, ते लावून धरलाय त्यांना तो विषय. लावून धरला म्हणजे काय? त्यांचा इंटरेस्ट आहे. तुम्ही एकंदरीत जळगाव शहर महानगरपालिकेला नुकसान करताय. याच्यावर तुम्ही कारवाई का करत नाहीये? दोषी कोण आहे? मॅडम, याच्यात कोणी दोषी असेल ते तात्काळ चौकशी लावा आणि पुढच्या सभेत त्याची माहिती ठेवा. काय साहजिक आहे ना, चोरी आपण चोरी दाखल करण्यासारखा विषय, तो मारण्यासारखा करतो, आरडण्यासारखा करतो. किती वेळ चालणार आहे? मी चिटण्या वगैरे जे बनवले मागून घेतो, आपली सभागृहाला लगेच दाखवलं की 5 मिनिटात दाखवतो. मला एक सांगा, नेते म्हणून असं बोलताय, तुम्हाला गुन्हा दाखल करायचे आदेश केले ढेरे साहेबांनी, का नाही केले? त्यांचा घरचा विषय का तो? प्रॉपर्टी कोणाची? तेच नमूद केलं मी. त्याच्यानंतर मी रेकॉर्ड परत एकदा चेक करायला लावलं. FIR दाखल झाल्यानंतर आयुक्ताची टिप्पणी झाल्यानंतर, आयुक्ताने आदेश काढल्यानंतर तुम्ही परत व्हेरिफिकेशन करताय, म्हणजे याचा अर्थ आधी नव्हतं केलं का? नंतर करण्याची काय गरज आहे? हो, 8 प्रकरणामध्ये अरुण भाऊने ज्या दिवशी कळलं त्या दिवशी गुन्हा दाखल केला. आता एक त्यांनी नगरसेवक म्हणून असू किंवा जळगाव शहराचा नागरिक म्हणून त्यांनी केला. तुम्ही पदाधिकारी किंवा अधिकारी म्हणून तुमची जबाबदारी नाही का? जी आपली प्रॉपर्टी आपल्या घराला आपल्या कपाटातून चोरीला जाते, गहाण होते, तुमची जबाबदारी नाही काही? 98 कोटी रुपयाचा विषय आहे. मोठा विषय महानगरपालिकेवरती 98 कोटी रुपयाची लायबिलिटी आलेली आहे. एवढी मोठी लायबिलिटी आहे आणि आमच्या नगरसेवकांची कामं होत नाही. आम्ही जबाबदार का तुम्ही जबाबदार?